नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय बजेट सादर केलेलं आहे आणि या बजेटमध्ये भारतीयांना काय मिळालं, काय स्वस्त झालंय, काय महाग झालेलं आहे, या सर्वाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ सुकृत देव सर आहेत. सर, आपण पाहिलं की नमस्कार. आज आपण पाहिलं तर निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलेलं आहे. नेमकं या बजेटमध्ये काय मिळालं? आदरणीय आपले फायनान्स मिनिस्टर सीतारामन मॅडम यांनी आज कन्झिक्युटिव्हली 8वं बजेट मांडलं 1 फेब्रुवारी रोजी. आणि नक्कीच एक स्वागतार्थ आपण जर बघितलं तर त्यांची जो बोलण्याची पासूनच सुरुवात जर बघितली एकदम पॉझिटिव्ह नोटवर आपण घेतली पाहिजे ती नक्कीच. कारण की त्यांनी उत्तम प्रकारे ती सुरुवात पण केली आणि कालचा जो इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये पण त्यांनी पॉझिटिव्ह साईन्स खूप चांगल्या मांडल्या की आपला ग्रोथ रेट खूप चांगला आहे असं एकंदरीत बघण्यात आमचं आलंच होतं. बजेट सुरू झाल्यानंतर सुद्धा बघायला गेलं तर त्यांनी जे त्यांचे जे मिशन्स होते ते क्लिअरली त्यांनी मांडले की जे की मुळाचं जर बोलायचं झालं तर एकदम उद्दिष्ट त्यांचा क्लिअर होता की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, की जेणेकरून देशाचा विकास चांगला होईल याकडे त्यांचं पावलं उचलताना दिसली नक्कीच. कारण की मुख्य मुद्दे जे त्यांचे होते की ॲग्रिकल्चरकडे म्हणजे कृषी विभागाकडे त्यांना लक्ष द्यायचं होतं ते त्यांनी दिलं, बजेटमध्ये दिसलं ते क्लिअरली. त्याच्यानंतर त्यांनी MSME सेक्टरकडे खूप लक्ष दिल्याचं एकंदरीत दिसतं, जे की त्यांनी क्रेडिट गॅरंटी स्कीम MSME सेक्टर, स्टार्टअप्स म्हणा, जे आपण असं म्हणू की आपल्या देशाची जी आर्थिक व्यवस्था जी आहे ती भक्कम करण्यासाठी त्यांचा रोल आहे, ज्यामुळे ग्रासरूट लेवलपासून आपली अर्थव्यवस्था चांगली होईल याकडे लक्ष त्यांनी दिलेलं एकंदरीत दिसलं. की जेणेकरून आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे MSME सेक्टर जो आहे, छोटे उद्योग, ते छोटे उद्योग वाढले तरच ते आज मोठे होणार आहेत. तर त्यासाठी त्यांनी बरेच स्कीम्स आपण जर बघितलं तर क्रेडिट गॅरंटी स्कीम त्यांनी त्यामधनं त्यांनी क्रेडिट म्हणजे थोडक्यात काय तर या लोकांना फायनान्सची खूप गरज असते. सर, आपण प्रत्येक विभागाकडे येणारच आहोत, परंतु सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की कोणत्या विभागाला किती करोडोंची म्हणजे तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे तरतुदीबद्दल बोलायचं झालं तर विभाग जर बघायला गेलं तर साधारणतः 20 करोड रुपये, 10 ते 20 करोडची सगळीकडे तरतूद तुम्हाला दिसेल की ॲव्हरेज त्यांनी आता 20 करोड रुपये त्यांनी MSME सेक्टर म्हणजे क्रेडिट गॅरंटी स्कीम्समध्ये देण्यात आलेले आहेत. एकंदरीतच तुम्ही जर टोटल जर त्यांचा खर्च आणि रिसीट बघितल्या तर साधारणतः 31 पॉईंट ते म्हणजे 32 लाख करोडापर्यंत त्यांचे रिसीट झाले. एक्सपेंडिचर साधारणतः 47 पॉईंट किंवा 48 लाख करोडपर्यंत जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये विभागणी जी केली गेलेली आहे ती कृषी विभाग, नंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे MSME, थोडे स्टार्टअप्स जे आहे, आणि मुख्य यास मोठी न्यूज आपण असं म्हणू शकतो की जी कर सल्लागारांना त्यांनी दिलेली ती म्हणजे खरंच चांगली बाब आहे असं आपण म्हणू. की ओव्हरऑल बघायला तर आज 12 लाखापर्यंत एक्झम्पशन न्यू टॅक्स रेजिममध्ये त्यांनी दिलेलं आहे, जी खूप स्वागतार्थ आहे की जेणेकरून लोक नक्कीच सामान्य जे करदाते आहेत, प्राप्ती करदाते, ते खूप ह्याने खुश होतील. म्हणजे तो एक वर्ग आहे जो टॅक्स भरतो. आज जर पूर्ण देशाचं पॉप्युलेशन 140 करोडचं आपलं पॉप्युलेशन आज आहे अंदाजे, त्यातले जर बघितलं तर मोजून 3 ते 4% लोक आज टॅक्स भरतात, म्हणजे रिटर्न फाईल करतात किंवा टॅक्स भरतात म्हणून 3 ते 4% लोक आज टॅक्स भरतात. उरलेले कोणीही आज टॅक्स भरत नाहीये. त्या हिशोबाने या सेक्टर म्हणजे हे जे करदाते आहेत त्यांच्याकडे त्यांना रिलीफ मिळालं तर ते नक्कीच पुढे जाऊन त्यांचं अजून उत्पन्न पण वाढतं. म्हणजे या बजेटमधून करदात्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हे सगळे खुश झाले तुम्हाला दिसतीलच. त्याचे रिपरकेशन्स पण लोकांना म्हणजे जे सॅलरीड क्लास म्हणतो आम्ही, पगारदार व्यक्ती, त्यांना हा मोठा रिलीफ आहे पहिला. कारण की त्यांना ते त्या ब्रॅकेटमध्ये 12 लाखापर्यंत एकदम, आणि ते जे ब्रॅकेट आहे म्हणजे 8 लाखा ते 12 लाखच्या मध्ये आज जनता पण त्यामध्ये जो पर्सेंटेज आहे तो पण खूप मोठा वर्ग आहे. म्हणजे 12 लाखामध्ये एक्झामिशन म्हणजे त्यांना रिलीफच आहे आपण असं म्हणू. नंतर म्हणजे हे झालं करदात्यांबद्दल बोलायचं झालं. सर, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आपण बघतो की आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना काय मिळालं यामध्ये?
शेतकऱ्यांना बेसिकली शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत हे बघणं फार गरजेचं आहे. कारण आज ॲग्रिकल्चर सेक्टरचं जर कॉन्ट्रिब्युशन म्हणाल तर GDP रेशो जो आपला आहे, GDPच्या 16% आज कृषी विभागाचं अनुदान आहे, म्हणजे कॉन्ट्रिब्युशन आहे. आज त्यांना काय मिळतं याच्यामध्ये, त्यांना जे आज फॅसिलिटी देत आहे की प्रधानमंत्री योजना ज्या आहेत त्या त्यांना बूस्ट करण्यासाठीच, किती नाही म्हटलं तरी त्यांना आज मुद्रा लोन्स किंवा ह्याच्या जे असे जे लोन्स दिले गेले आहेत फार्मर्ससाठी, जे खूप त्यांना बरे पडतात. आणि क्रेडिट गॅरंटी पण त्यांना दिली जाते. बँकेला पण असं सांगितलं असं की शेतकरी वर्गाला एस्पेशली तुम्ही हे जे अनुदान आहे ते वेळोवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार हे देत आलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जर बघितलं तर पहिला त्यांचा मुद्दा हा कृषीचा होता. ॲग्रिकल्चर सेक्टर त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. सर, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आपण स्टार्टअपला प्रोत्साहन देतोय. म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने पाहिलं तर स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. स्टार्टअपसाठी काही मिळालेलं आहे का नवीन उद्योगांसाठी? हा, स्टार्टअपसाठी जर बघितलं तर क्रेडिट गॅरंटी स्कीम त्यांनी वाढवली दिसते इथं, ज्याच्यामध्ये स्टार्टअप्सला 20 करोडपर्यंत त्यांनी अनुदान दिलेलं आहे की तुम्ही क्रेडिट गॅरंटी त्यांना द्या म्हणून. आणि तसंच MSME सेक्टर, म्हणजे स्टार्टअप आणि MSME आम्ही एकाच ह्याच्यात का म्हणतो, कारण की दोन्ही सेक्टर जे विभाग आहेत आज त्याच्यावरती काही वेळेला आज देशाची जी आर्थिक प्रगती ती पुढे जाऊन होणार आहे. आज स्टार्टअप्सला पूर्वीपासून गेले 5 वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये वेळोवेळी स्टार्टअप्सचं नाव घेतलं गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांना अनुदान दिलेलं आहे, लोन फॅसिलिटी त्यांना दिलेली आहे आणि त्यांचे प्रोजेक्ट सँक्शन. आता स्टार्टअप्स म्हणजे थोडक्यात मुद्दा असा की काही इनोव्हेटिव्ह केलं तर तुम्ही त्याच्यावर बिझनेस सुरू करता. तर बिझनेस सुरू करण्यासाठी आणि नवीन नवीन एंटरप्रेन्युअर्स पुढे येऊन देशाच्या विकासामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आज नोकरी करण्याचे बरेच लोक म्हणजे केंद्र सरकार पण म्हणत आलेली की ज्यांना ज्यांना उद्योग म्हणजे एस्पेशली धंदा करायचा आहे त्यांनी पुढे यावे. त्यांना आम्ही कुठे ना कुठेतरी अनुदान म्हणा किंवा लोन्स म्हणा हे आम्ही त्यांना देऊ. स्टार्टअप हे तेच माध्यम आहे की जेणेकरून तुम्ही रजिस्टर करून तुम्ही लोनला अप्लाय करू शकता. क्रेडिट गॅरंटी स्कीम त्यांच्यासाठी आणि किंवा लोनची जी फॅसिलिटी गव्हर्नमेंट देते ती उत्तमच आहे. सर, आपण पाहतोय की आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही तरतुदी आहेत का? आरोग्यावर काय खर्च करणार? हो, कॅन्सरचं म्हणजे मी बजेट केंद्रीय अर्थसंकल्प ऐकता बघितलं की कॅन्सरसाठी त्यांनी विशेष तरतूद केलेली एकंदरीत दिसते इथं, जे खूप चांगली बाब आहे. आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या बोलण्यात आलं की मेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटीज आणि इन्स्टिट्यूट्स ते काढणार आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज उपचार पोचले जातील. त्यामुळे हे खूपच चांगली गोष्ट आहे की त्याकडे पण सरकारचं लक्ष आहे. कारण तुम्ही बघितलं असेल 2020 कोविड नंतर आज सर्व देशाचेच डोळे उघडलेले आहेत की आपण आज आरोग्याकडे बघणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि त्यासाठी नक्कीच केंद्र सरकारने पण त्यावेळेसपासूनच खूप चांगली पावले उचललेली आहेत की वेळोवेळी त्यांना सवलती म्हणा, म्हणजे इन्कम टॅक्समध्ये पण आम्ही मेडिक्लेमला फार त्यांनी महत्त्व ATDच्या अंडर दिलं आहे, जेणेकरून दरवेळेस त्यांनी ती जी फॅसिलिटी जी आहे 25,000पर्यंत ती एक्झम्पशन ATD अंडर दिलेलं आहे. तेव्हा असं करून मेडिकल इन्शुरन्स म्हणा किंवा मेडिक्लेम म्हणा त्याला पण केंद्राने वेळोवेळी सपोर्ट करून वाढवायचाच प्रयत्न केलेला आहे. सर, आता आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? आता या बजेटमध्ये शिक्षणासाठी किती खर्च करणार? नाही, आता एज्युकेशन म्हणाल तर आता NEP बद्दल जे आहे ते एक स्पेशल सेलच बघतो. म्हणजे केंद्र या अर्थसंकल्पामध्ये फक्त एक नमूद केलं जातं एवढंच, पण बाकी त्याच्यासाठी स्पेशल कमिटीज फॉर्म केलेली आज की त्याच्यावरती लोक अजूनही राज्य सरकार मुळीच बरेच रिपोर्ट तयार करून केंद्र सरकार देतच आहे की NEP पॉलिसी आपण योग्यरित्या 10वीपर्यंत मुलांना आणि त्याच्या पुढे पण म्हणजे नवीन काही संस्था वगैरे स्थापन करण्याच्या काही हालचाली सरकारने चालवल्या, एम्स असतील अशा पद्धतीच्या, किंवा आता डॉक्टरांच्या मेडिकलच्या अधिकच्या जागा? नाही, आता सुद्धा मी जे अर्थसंकल्पात म्हणलं गेलं एज्युकेशन बद्दल सांगतो मी की IIT सेक्टर, IIT वरती त्यांनी फोकस केला. 23 इन्स्टिट्यूट आहेत आणि IIT सेक्टरचे विद्यार्थी वाढवण्याकडे कल केंद्र सरकारचा दिसलेला आहे, जो की त्यांच्यामध्ये म्हणण्यानुसार 1,35,000 काहीतरी विद्यार्थी अजून ऍडिशन व्हायची शक्यता आहे.
असं ते ह्याच्यात आलं. त्यामुळे एज्युकेशनकडे 100% इन्स्टिट्यूटकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा प्रमोट करत आहेत त्यांना, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल. आणि आता IIT सेक्टर कसं असतं की जे आपण खूप स्किल्ड सेक्टर म्हणतो, अशा याचे ग्रोथ होणं फार गरजेचं आहे. भारतामध्ये हे इन्स्टिट्यूट असणं पण एक प्रिव्हिलेजच आपण म्हणतो, कारण की आज आपल्या कॉम्पिटिशनला किती नाही म्हटलं तरी बाहेरचे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहेत त्या लेवलचं शिक्षण आपल्याकडे कसं मिळवता येईल याकडे केंद्र सरकारचं लक्ष नक्कीच असलं पाहिजे. म्हणून IIT कडे बूस्ट करणं किंवा एज्युकेशन सेक्टरकडे बूस्ट करणं आणि तळागाळापर्यंत लोकांना शिक्षण देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. याकडे वेळोवेळी केंद्र सरकारने पावलं पण उचललेली दिसत आहेत. सर, आपण पाहतोय की महागाईने जनता त्रस्त आहे. महागाई कंट्रोल करण्यासाठी काही शासनाने या बजेटमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत का? आता महागाईच्या शोधून जर तुम्ही म्हणाल तर इन्फ्लेशन रेट जो आहे तो कितीही नाही म्हटलं तरी आता कंट्रोल करण्याचं मेन आव्हानच केंद्र सरकारकडे आहे. कारण की पहिलं तुम्ही बाहेरच्या देशाबद्दल बोलतो की आज अमेरिकेत आणि चायनापेक्षा इंग्लंडमध्ये महागाई इतकी कंट्रोलच्या बाहेर जात आहे की त्यांना त्याची झळ आज आपल्याकडे बसण्याची शक्यता आहे. पण आपली अर्थव्यवस्था आणि आपली जी बँकिंग सिस्टीम आहे ही एवढी सक्षम आहे की त्याच्या रेट किंवा आपली जी मागे जी वरती जाते तसं होणं शक्य नाही वाटत मला. कारण की त्यांनी त्या वेळोवेळी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न आज केंद्र सरकार करतच आहे की जेणेकरून जे हे आहेत प्राइसेस आहेत आपले सगळे खाण्याचे गुड्स अँड सर्व्हिसेसचे ते कंट्रोलमध्ये राहतील, ओव्हर जाणार नाहीत. जिथं कमी करता येतील त्या ठिकाणीच त्यांनी ते पाऊल उचलत आहेत. आणि इन्फ्लेशन रेट जर इकडे म्हणाल तर त्यांनी आता फिस्कल डेफिसिट जर बघितला तर 4.9% पर्यंत त्यांनी आणण्याचं त्यांचं हे चाललंय. म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी लोन जास्तीत जास्त. आणि मुख्य म्हणजे महागाई कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्यात जे कलेक्शन्स त्यांचे जे आहेत आज गव्हर्नमेंटचे पण आणि म्हणजे तुमचा RBI जी आहे ती खूप मुख्य रोल महागाईमध्ये प्ले करते. म्हणजे कशी तर ती रेपो रेट जो आहे जो आता 6.5% आहे तो त्यांनी जर बघितलं तर कुठेही वाढवायचा किंवा कमी करायचा त्यांनी मागच्या 3-4 क्वार्टरमध्ये तरी केलेला नाहीये. त्यांनी तो स्टेबलाइज ठेवून जर ते वाढला असता तर मागे अजून वाढले असते, कारण लोन वाढले असते. लोकांचे लोन वाढले की कसं आहे जनरली खर्च वाढला की तुम्ही बाकीच्या जे बचत वगैरे असते ती कमी व्हायला लागते. तर तसं न करता त्यांनी ते स्टेबल ठेवून बाहेरचं एकंदरीत सगळी परिस्थिती बघून मागे कंट्रोलवरती नक्कीच केंद्र सरकार आणि RBI यांनी योग्य ती पावलं आतापर्यंत उचललेली आहेत की आपण आज आपलं GDP रेशो पण 6.5% चाललाय, जो की इतर देशांच्या कम्पेअरमध्ये तो अमेरिकेचा 2.2% आहे फक्त आणि चायनाचा 4.5% आहे. म्हणजे आपली ग्रोथ चांगली चालल्यामुळे आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवण्यात आपलं यशस्वी आपण झाले असं मला वाटतं. सर, आपण पाहतो की बजेट सादर झालं की भारतीयांना पहिल्यांदा अपेक्षा असते की काय महाग झालंय आणि काय स्वस्त झालेलं आहे. नेमके म्हणजे सर्वसामान्य लोकांना वाटतं की काय महाग, आम्हाला कशाची झळ बसणार आहे आणि आम्हाला काय स्वस्त मिळणार आहे, अशी उत्सुकता जी आहे ती भारतीयांना असते. नेमकं ह्या बजेटमध्ये काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय? महागाई एकंदरीतच आहे. म्हणजे तसं जर तुम्ही बघायला गेलं तर आज तुम्ही बाजारात जरी गेलात तरी महागाईची तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसतच आहे. पण ती अगदी अति महागाई असं पण म्हणता येणार नाही, कारण की आज लोकांचं जे उत्पन्न आहे ते माझ्या हिशोबाने वाढलेलं आहे आणि एकंदरीतच उत्पन्न ते सोसू शकतील. आणि अगदी बिलो पॉवर्टी लाईन जी लोक आहेत ते पण आता त्यांचं पोट कसं भागवायचं हे त्यांना आता मजा आहे. आता स्वस्त आणि हे जर तुम्ही म्हणालाच तर बजेटमधनं काही कस्टम ड्युटीज म्हणा आता तुम्ही तर बऱ्यापैकी काही ठिकाणी त्यांनी कमी केलेल्या आहेत. कस्टम ड्युटीज कमी झाल्यामुळे काय आलं की काही फिशरीजचे पदार्थ आणि त्यांनी जर बजेटमध्ये बघितलं तर शिपिंगकडे खूप लक्ष दिलं गेलं. जिथं फिशचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती BCD जो आहे बेसिक कस्टम ड्युटी ती कमी केलेली दिसली. काही ठिकाणी त्यांनी योगदान दिलेलं आहे, शिपिंगकडे जास्त बघितलंय. असे जे काही गोष्टी तर आता बजेट म्हणल्यावरती जनरली काही गोष्टी ह्या लोकांना वाटतं की ते महाग झाले, काही गोष्टी स्वस्त झालेल्या.
पण एक ॲव्हरेज आउट जर नॉर्मल बघितलं आपण ह्या बजेटकडे जर बघितलं तर त्यांनी असं विशेष मोठं दिलं याच्याला भाग नाही, टॅक्सेशन सोडून. पण नॉर्मल ह्याच्याकडे त्यांचं एक दृष्टिकोन दिसला आम्हाला की ज्यांनी बॅलन्स करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. की काही ठिकाणी सवलती पण दिल्या, काही ठिकाणी त्यांनी एक्स्ट्रा जे दिसवते, पण सवलती जास्त दिसतात मला की बाबा जे मागच्या बजेटमध्ये ज्यांनी केलं त्यांनी ते फार गोष्टींना हात लावलेला दिसत नाही. त्यामुळे कारण की जुलैमध्येच मागचं बजेट झालं होतं, त्यामुळे ते बऱ्यापैकी जे त्यांना बदल करायचे होते ते त्यांनी तेव्हा पण केले होते आणि तसं बाकी त्यांनी तेच कंटिन्यू ठेवलं या बजेटमध्ये, असं माझं म्हणणं आहे. सर, सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं. हां या घरांच्या दृष्टिकोनातून काही तरतुदी आहेत का, काही करण्यात आल्या? हां, तर घराच्या दृष्टीने एक चांगली बाब अशी की 2 घर, आधी एक घर आणि एक एक्झम्पशन असं इन्कम टॅक्स मध्ये होतं. आता 2 हाऊस प्रॉपर्टीजला त्यांनी मान्यता दिलेली की तुम्ही 2 घरं दाखवू शकता. तो एक प्रॉब्लेम होत होता प्राप्तिकरामध्ये, पण आता 2 हाऊस प्रॉपर्टीज त्यांनी मान्यता देऊन ते एक रिलीफ लोकांना नक्कीच मिळेल की 2 हाऊस प्रॉपर्टी आता अलाउड करण्यात आलेल्या आहेत. बाकी मला काही अपेक्षा होती की टॅक्सेशनमध्ये स्पेशली सांगतो की न्यू रेजिममध्ये ते लोक हाऊसिंग लोन वरती जो इंटरेस्ट असतो त्याचं एक एक्झम्पशन ते देतील असं मला वाटतं. केव्हा केव्हा कुठलं डिडक्शन हाऊसिंग वरती देतात का आज न्यू रेजिम मध्ये, तर ते काही दिलेलं नाहीये. पहिलं ओल्ड रेजिम मध्ये पण आम्हाला अपेक्षा होती की हाऊसिंग लोन इंटरेस्ट वरती 2 लाखाचा जो 80E अंडर मला मिळतो 2 लाखापर्यंत, तो 3 लाख करतील का किंवा ATC वाढवतील का, तर ते काही केलेलं नाहीये त्यांनी. तेव्हा हाऊसिंग वरती असं नाही, पण 2 घराचं एक्झम्पशन एवढंच दिलं असं एकंदरीत मला याच्यातून दिसतंय. मी टॅक्सेशन बाबतीत बोलतो. बाकीचं तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना म्हणा किंवा त्याच्यामधनं ते ह्या योजनांच्या अंतर्गत त्यांनी घरं बांधून द्यायचे जे कमिटमेंट दिले ते त्यांनी नक्की स्वागतार्थ आहे की आज गरीब जनतेला सुद्धा स्लम एरियाजमध्ये आज जे लोक राहतात, खरं तर ते इथं न राहता त्यांना एक चांगलं रिहॅबिलिटेशन म्हणजे नवीन असे योजनांच्या अंडर त्यांनी जर घरं दिली तर नक्कीच खूप चांगलं स्वागतार्थ आहे. त्यामुळे ही जी पावलं आहे ती नक्कीच चांगली आहेत की गरीब लोकांना घरं मिळाले पाहिजे जे बाहेर राहतात ते. सर, आपण विशेषतः बघतो की म्हणजे सर्वसामान्य जनता महागाई कोणत्या बाबतीमध्ये विचारते? डेली नीड्स जे असतात, डेली नीड्स मध्ये काही महागाई आलेली आहे का, किंवा गॅसचे दर अशा पद्धतीनं काही? नाही, कारण मागच्या वर्षीच बघितलं तर बऱ्यापैकी आता लोकांना झळा बसतातच आहेत. म्हणजे खर्च हा वाढलेलाच आहे, ह्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण कोणाचं नाही. कारण आता ते कंट्रोल कसं, आता इथं गव्हर्नमेंटला कसं आहे, आत्ताच एकतर इलेक्शन झालेली आहे त्यामुळे फार सवलती म्हणजे आम्हाला तर इन्कम टॅक्सची एवढी मोठी दिली हे पण आम्हाला खूप वाटलं. आता आम्हाला असं वाटतं की फार देण्याची हे नाही, कारण की खर्च त्यांचाच ऑलरेडी झालेला आहे इलेक्शनवरती. आणि आज महागाई सगळीकडेच आहे, असं फक्त भारताचाच आहे यातला भाग नाही आहे. त्यामुळे प्रोडक्ट्सवरती जी महागाई असं नाही आहे, त्याच्यावरती अशी तरतूद केलेली नाही आहे त्याच्यावर. पण कंट्रोल करण्याचे त्यांची एकंदरीत असं पावलं जी आहेत ती दिसतात इथं की ते पुढे जाऊन ते कंट्रोल करतील. प्रत्येक वस्तू जी आहे त्याची किमती आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न सरकार नक्की करेल असं मला वाटतं. सर, या बजेटमध्ये कुठं प्रायव्हेटायझेशन कडे फोकस केल्याचं दिसतंय का, असं काय वाटतंय? हो, त्यांनी क्लिअरली म्हणलेलंच आहे की जॉब क्रिएशन, अनएम्प्लॉयमेंट रेशो कमी करण्यासाठी प्रायव्हेट जॉब्स म्हणजे प्रायव्हेट जे कंपनीज म्हणा आपण की त्यांनी इथं यावं. आज तुम्ही जर मुख्य बघितलं तर बजेटमधली ही पण एक चांगली तरतूद केली की FDI जी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्समधली ती 100% केली गेली. म्हणजे ज्याच्या करून की फॉरेन कंपनीज डायरेक्ट इथे येऊन येतात. ऑलरेडी 74% होती, 72-74% होती, ती 100% केली. म्हणजे त्यांनी अलाउड केलं आता की फॉरेन कंपनीज इथं यावे. तसंच ते लोक असंही पण म्हणत आहेत की प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेट कंपनीजनी जर जास्त जॉब्स आपल्या इथे लोकांना दिले, आज किती नाही म्हटलं ते हळूहळू जर सरकारचं जर पाऊल बघितलं तर प्रायव्हेटायझेशनकडे चाललेलंच आहे. ह्याचं कारणही असं आहे की गव्हर्नमेंटचं असं मत झालेलं आहे की आता हळूहळू आम्ही तुम्ही तुमचे स्वावलंबून व्हा, आत्मनिर्भर जे आहे की तुम्ही कोणावरती डिपेंड राहू नका, तुम्ही तुमचं हे. आता गव्हर्नमेंटनी काही सेक्टर्स आपण बघितले की जे प्रायव्हेटलाच दिलेले आहेत आणि ते उत्तम प्रकारे चाललेले आहेत आज. त्या पण त्यांनी काय होईल की गव्हर्नमेंटचा फोकस नंतर दुसरीकडे राहील.
म्हणजे जॉब्समध्ये प्रायव्हेटायझेशन यायला काहीच हरकत नाही वाटत, जेणेकरून अजून जॉब्स वाढतील असं आम्हाला असा नक्कीच दृष्टिकोन मॅडमच्याही बोलण्यात आलेला आहे आणि मलाही असं वाटतं. म्हणजे या बजेट नंतरकडे पाहिल्याच्या नंतर अधिकच्या अधिक जॉब उपलब्ध होतील असं उपलब्ध होतील असं त्यांचा कल आहेच आहे की जॉब जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून द्यावे म्हणून. आणि त्यासाठी त्यांनी काही इंडस्ट्रियल युनिट्स ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू केलेले आहेत. त्यांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना मागच्याच आणली होती, जेणेकरून जे नवीन आत्ता पासआउट झालेली मुलं असतात त्यांना ते 5,000 रुपये अलाउन्स देत होते प्रत्येक महिना की तुम्ही इंटर्नशिप करा, आम्ही तुम्हाला की जेणेकरून नवीन स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होतील. आज तुम्हाला जर जॉब मिळवायचा झाला तर तुम्हाला त्या विद्यार्थ्याकडे क्वालिफिकेशन सोडून सुद्धा इतर स्किल पण आज लागतात. उदाहरणार्थ सांगतो मी, आज तुम्ही जर म्हणजे अर्थसंकल्पाने क्लिअरली म्हणलेलं आहे की त्यांनी काही इन्स्टिट्यूट सेंटर सुरू केले आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर. जे ही जी केंद्र आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता जगभरात सगळीकडे आलेले आहे. ह्याचे स्किल्स आता लोकांमध्ये जे नवीन पासआउट विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे यायला पाहिजे म्हणून त्यांनी सेंटर सुरू केलेत. आता अर्थसंकल्पामध्ये पण त्यांनी मांडलेलं आहे की सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे वाढतील पुढे जाऊन, जेणेकरून की ट्रेनिंग देण्यात येतील या विद्यार्थ्यांना, आणि ते विद्यार्थी नंतर ह्या ट्रेनिंग नंतर त्यांना जॉब मिळणं फार मुश्किल होणार नाही, सोपं होईल. तर आपण पाहतो की या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती अधिकचा भर देण्यात आलेला आहे. काय उद्देश वाटतो? आता कॅपिटल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरती तर भर देणं आता फारच गरजेचं आहे. कारण की गरजेच्यापेक्षाही ती म्हणजे गरज बनत चाललेली आहे. कारण की मेट्रो सिटीज म्हणजे सिटीज खूप वाढत चाललेल्या आहेत, जिथं आज मेट्रोची आवश्यकता आहे, रेल्वेची आवश्यकता आहे, त्यांचं ट्रान्सपोर्ट चांगलं पाहिजे, रोड चांगले पाहिजेत. त्यामुळे सरकारचा दृष्टिकोन आता इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करण्याचा नक्कीच आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर नक्की वाढलेलं आहे. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जरी वाढलं असेल पण तो एक चांगल्या कामासाठी वाढलेला आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्यांनी होईल. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक सिटी म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा त्याचा एक उद्गार होण्यासाठी हा वापरला गेला तर हे उत्तमच आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरकडे नक्कीच केंद्र सरकार वेळोवेळी लक्ष प्रत्येक बजेटमध्ये देत आहे आणि त्याच्यासाठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये नेहमी दिसत आलेली वाढलेली आहे. सर, जवळपास 36 औषधांना करमुक्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की जवळपास 50 नवीन पर्यटन स्थळ ही उभारली जाणार आहेत. हो, या दोन्ही जे क्षेत्र आहेत पर्यटनाचं जे रेशो आहे तो 5% आहे GDPच्या. जेवढे 5% ते कॉन्ट्रीब्युट करतात आपलं अर्थव्यवस्थेमध्ये. आणि आता पर्यटन वाढत चाललंय. म्हणजे तुम्ही जर काही वर्ष आता तुम्ही जर बघत आहात की इंटरनॅशनल फ्लायर्स खूप वाढले, म्हणजे बाहेर जाणारी लोक, फिरायला जाणारी लोक खूप, फ्लायर पण वाढले, म्हणजे जे विमाने जातात ते फ्लायर वाढलेत. आणि लोकांना आता बाहेर फिरायला गरजेचं होणार आहे. कारण की आज लोक इथं काम करून एवढे वैतागलेले असतात की त्यांना दर 3 महिन्यातून एक बाहेर फिरून आलं, आउटिंग करून आलं की त्यांना बरं वाटतं आणि ते परत कामाला लागतात. त्यामुळे टुरिझम हा जो पार्ट आहे हाही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून जे पर्यटन स्थळ तुम्ही जे म्हणलात डेव्हलप करणं, मी तर म्हणतो अख्खं आपला भारत देशच इतकं बघण्यासारखं आहे की तिथं प्रत्येक ठिकाणी टुरिस्ट प्लेस व्हायला पाहिजे असं मला वाटतं. की जेणेकरून आज आणि बाहेरची लोक पण इथं जर आली टुरिस्ट जास्तीत जास्त तर आपल्या इथला रेव्हेन्यू पण वाढतो. म्हणजे थोडक्यात GDP रेशो आपला नक्कीच वाढेल किंवा आपली अर्थव्यवस्था अजून बळकट होऊ शकते टुरिझमनी पण. त्यामुळे हे चांगलं की फोकस टुरिझम. आणि हे स्पॉट जे आहे ते ऐतिहासिक स्पॉट आपल्याकडे जास्त आहेत. आज मंदिरं जास्त आहेत की जे डेव्हलप केले, खरंच सांगतो तर खूप चांगले. फोर्ट आहेत आपल्याकडे, एवढे फोर्ट आहेत की जे चांगले जर मेंटेन ठेवले तर आज बाहेरची लोक येतील, आपले इथे लोक, पर्यटनातून पैसा जास्त वाढेल. खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणलात मेडिकल फॅसिलिटी, आता ही जी औषधं जी मेन लाईफ गिव्हिंग औषधं आहेत जेणेकरून लोकांचे आयुष्य वाचतं, ह्याला 100% सबसिडी ही द्यायलाच पाहिजे गव्हर्नमेंटने. त्यामुळे ती औषधं जी ह्यामध्ये जी तरतूद असते ही झालीच पाहिजे अर्थसंकल्पात. आणि जास्तीत जास्त ती टॅक्स फ्री व्हायला पाहिजे असं नक्कीच वाटतं. जे 36 तुम्ही औषधं म्हणलात ती नक्कीच चांगली बाब आहे की जी अर्थसंकल्पात याची तरतूद केली आणि त्याला एक्झम्पशन दिलं.
सर मला एक साधा प्रश्न पडतोय, तो म्हणजे की आपण पाहतोय की देश हा करातून चालतोय, हो. टॅक्स मधून चालतोय. हो. अशा वेळी जसं तुम्ही सांगितलं की 4% लोक टॅक्स भरतायत आतापर्यंत, बरोबर. हा. आता 12 लाखांपर्यंत जर रिलीफ दिला असेल टॅक्स मध्ये, तर अशा वेळी कर कसा जमा होणार आहे? ओके. आता कर आता 12 लाखापर्यंत एक्झम्पशन झालं, ठीक आहे. पण जे कर दाते आहेत म्हणजे जे फायलर आहेत, जे त्यांना रिटर्न हा फाईल करावाच लागतो. म्हणजे भले ते 12 लाखाच्या खाली असतील, पण जर 4 लाखाच्या वरती असतील तर ते रिबेट मार्फतच त्यांना तो एक्झम्पशन मिळणार आहे. त्यामुळे त्यांना जो विवरणपत्र आहे प्राप्तिकराचं ते भरावं लागणार. त्यामुळे ते पर्सेंटेज म्हणजे कसं की तुम्हाला फक्त टॅक्स भरावा लागणार नाही, म्हणजे प्राप्तिकर भरावा लागणार नाही. पण प्राप्तिकर विवरणपत्र हे तुम्हाला भरल्याशिवाय त्याचं एक्झम्पशन मिळत नाही जनरली तरी. त्यामुळे उत्पन्न मिळतंय ते भरलं पण टॅक्स भरायचं नाही. हे एक चांगलं रिलीफ लोकांना आहे. आणि प्राप्तिकर दात्यांचं जर म्हणायला गेलं तर प्राप्तिकर दाते पण खूप वाढलेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस तो आकडा जो आहे, आज जर प्राप्तिकर जर बघितलं तुम्ही एकंदरीत प्राप्तिकर विभागाची जी काही किंवा प्राप्तिकर कायदा बघितला, जो रिटर्न आपण विवरणपत्र फाईल करतो, त्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. त्यामधनं त्यांनी म्हणजे जो आमच्या भाषेत आम्ही बोलायचं झालं तर 26S, AIS आणि TIS हे 3 असे फॉर्म्स आणलेत की जे क्रॉस चेक करतात की कोणाला कुठलं उत्पन्न मिळालं, आणि ते प्रत्येक उत्पन्न आता बऱ्यापैकी अकाउंटेबल झालेलं आहे. म्हणजे अकाउंटेबल म्हणजे ते तुम्हाला विवरणपत्रात दाखवणं गरजेचं पडतं. आता तुम्ही जर तरतूद म्हटली न्यू, तर ओल्ड टॅक्स रिजिम अँड न्यू टॅक्स रिजिम प्राप्तिकरामध्ये आहे. नवीन टॅक्स रिजिम मध्ये ही तरतूद केली गेलेली 12 लाखाची. म्हणजे ओल्ड टॅक्स मध्ये फार लोक ऑलरेडी 72% लोक जे प्राप्तिकर दाते आहेत ते ऑलरेडी न्यू टॅक्स रेजिम मध्ये आलेले आहेत. म्हणजे आता ह्यांनी तर 100% येतील असं मला वाटतं, आणि ते हळूहळू ओल्ड टॅक्स रेजिम काढून टाकतील. ह्यांनी काय होणार, जर ओल्ड टॅक्स रेजिम काढून टाकलं गेलं तर पुढे जाऊन कुठलेही वजावट द्यायची गरज पडणार नाही, टॅक्स एक्झम्पशन द्यायची गरज पडणार नाही, आणि न्यू रेजिम मध्ये आणलं तर ते आणू शकतात. पण प्राप्तिकराबद्दल बोलायचं झालं तर 100% यावेळेसचं जे बजेटमधलं जे पाऊल त्यांचं जे आहे ते स्वागतार्थच आहे. सगळे लोक त्यावरती खुशच होतील, कारण की न्यू टॅक्स रेजिममध्ये त्यांनी हे आणलेलं आहे. पण त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर मध्यम वर्ग जो आहे तो त्यांना ह्या प्राप्तिकरातून तरी चांगले हे रिलीफ मिळणार आहे, आणि ते खुशच असतील त्यासाठी, त्याबद्दल काय वाद नाही. सर, मध्यम वर्गाला रिलीफ मिळाला 12 लाखांपर्यंत, त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. परंतु हा जो स्पेस आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे सरकारला कर कमी मिळणार आहे यामधून जर पाहिलं तर, हा जो कर आहे तो इतरत्र सरकार कुठून भरून काढणार आहे, अशी काही सरकारने तरतूद केली वेगळी अशी त्याच्यात तर दिसली नाही. कारण मॅडमच्या स्पीच मधूनच बोलता असं झालं की हे पैसे आम्ही आता सोडल्यासारखे, म्हणजे जे पैसे म्हणजे त्यांनी असं म्हटलं की 1 लाख करोड डायरेक्ट टॅक्स आणि हे की जे आम्हाला मिळणार नाहीयेत. पण ते म्हणजे हे पुढे जाऊन ते लोक कशातनं करतील हे आपल्याला सांगता येत नाही. पण एकंदरीत या ह्याच्यातनं मला असं दिसलं की म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की उत्पन्न खूप लोकांचं वाढलेलं दिसतं, की जेणेकरून ही असं पाऊल घेतलं गेलेलं आहे की 12 लाखापर्यंत एक्झम्पशन. कारण की म्हणजे त्या स्लॅब मधले 12 लाखाच्या वरच्या स्लॅब मधली जी लोक आहेत, जी आपण श्रीमंत आणि अतिश्रीमंत म्हणू, ती नक्की तो वर्ग वाढलेला आहे हे एकंदरीत दिसतं. त्याशिवाय तुम्हाला एवढं एक्झम्पशन गव्हर्नमेंट शक्यतो देत नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मध्यम वर्गांसाठी ही खुशखबर आहे. व जे ह्यांना 12 लाखापर्यंत एक्झम्पशन बाकीच्यांना पण मिळणार आहे, पण ते मग परत 4 लाखाच्या स्लॅब पासून मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी टॅक्स रिबेट मधनं ते 12 लाख घ्या म्हणतात. डायरेक्ट 12 लाख नसतो तो परत 4 लाखापासून सुरुवात होते त्याची. त्यामुळे जर कोणाचं उत्पन्न 20 लाख असेल तर तो 12 लाख तो त्याला स्लॅब प्रमाणे त्याला टॅक्स बसणार, आणि मग तो 12 लाखाच्या येणार असं आहे ते. सर, याच्या टॅक्स मध्ये आता रिलीफ मिळालेली आहे 12 लाखापर्यंतच्या, त्यामुळे कुठेतरी शेअर मार्केटमध्ये काही बदल होऊ शकतो का? आता मी आज सकाळपर्यंत ऍक्च्युली तेच बघत होतो की शेअर मार्केट जे पहिलं थोडं वरती होतं, खाली पडलं, पण थोडं पॉईंटनी वरती होतं जसं, पण म्हणजे नक्कीच इम्पॅक्ट पडला.
शेअर मार्केटवरती बजेटचा इम्पॅक्ट हा पडतोच. गेले 2 बजेट बघितलं तर त्यावेळेस शेअर मार्केट पडलं पण होतं. मार्केटबद्दल आपण नाही बोलू कारण ते सेंटिमेंटवर फार असतं त्या गोष्टी, पण ते परत सध्या करेक्शन पण चालू आहे. बऱ्याच वेळा मार्केट पडलेलं दिसलं परत ते उभं होतं. त्यामुळे पण बेसिक जो त्यांचा क्रायटेरिया शेअर मार्केटचा आहे ते बऱ्यापैकी आज शेअर मार्केट वरतीच आहे. म्हणजे असं खूप पडलं करेक्शन 3-4 हजारपर्यंत होत असते मार्केटमध्ये, पण तो थोडा इम्पॅक्ट हा बजेटचा इम्पॅक्ट हा मार्केटवर पडतोच. कारण आता जो ट्रम्प आल्यानंतर सुद्धा मार्केट वरती खालीच चालू होतं, मग पडलं पण परवा. त्यामुळे तो तेवढा सेंटिमेंट असतो तो. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीनं हे जे केंद्रीय बजेट सादर केलेलं आहे निर्मला सीतारामन, तुम्ही ते सहजपणे समजावून सांगितलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या येथेमध्ये आपण येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.